नमस्कार. तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत भेटत आहोत. तर आज आपण आषाढ विशेष गुळाच्या कापण्या बनवणार आहोत. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पहा. कापण्या बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ तुम्ही तुमच्या घरातल्या कुठल्याही भांड्याने मोजू शकता. आता गव्हाच्या पिठामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आणि 2-3 चमचे बडीशोप पावडर टाकायची, 2 चमचे खसखस टाकायची, 1 चमचा वेलचीची पावडर टाकायची. बडीशोप आणि वेलचीची पावडर घरीच तयार करून घेतलेली आहे. चिमूटभर मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती 4 चमचे तेल कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून पिठामध्ये टाकायचं आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगोदर चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हाताला चटका बसणार नाही आणि नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं जेणेकरून पिठाला तेल व्यवस्थित लागलं जाईल आणि कापण्या छान खुसखुशीत होतील. आता कोरड्या पिठाची हाताने मूठ वळून बघायची. जर घट्ट मूठ वळली गेली तर समजायचं की कापण्या खुसखुशीत होणार आणि जर वळली गेली नाही तर समजायचं की आता 1-2 मिनिटासाठी असंच पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे हातानेच. आता पीठ बाजूला ठेवायचं आणि एका पातेल्यामध्ये 1 वाटी गूळ बारीक कापून घ्यायचा आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं. व्यवस्थित मिक्स करायचं चमच्याने आणि त्यानंतर गूळ वितळेपर्यंत हे पाणी उकळवून घ्यायचं. 1-2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता गूळ व्यवस्थित वितळला गेलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे पाणी पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावरती एका गाळणीने पिठामध्येच गाळून घ्यायचं. थोडं थोडं करून पाणी पिठामध्ये टाकायचं. सगळं पाणी एकदाच टाकायचं नाही, नाहीतर पाणी जास्त होईल आणि पीठ पातळ होऊ शकतं. त्यासाठी पाणी टाकल्यावरती पिठाचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा. आपण जेवढं पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे तेवढ्या पाण्यामध्ये परफेक्ट कणिक भिजवून तयार होते. नेहमी आपण चपातीला जसं कणिक भिजवतो त्यापेक्षा सुद्धा थोडंसं घट्ट कणिक भिजवायचं जेणेकरून कापण्या करताना आपण जेव्हा पोळी लाटू तेव्हा आपल्याला पीठ लावायची गरज पडणार नाही. वरतून थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा कणिक मळून घ्यायची आणि त्यानंतर 5 ते 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायची आणि 10 मिनटानंतर मग आपण कापण्या तयार करायला घेऊया. आता 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कणिक व्यवस्थित भिजली गेलेली आहे. पुन्हा एकदा पोळपाटावर व्यवस्थित मळून घ्यायची आणि पिठाचा लांब रोल बनवून त्याचे समान काप करून घ्यायचे. बाकीचे काप बाजूला ठेवायचे आणि त्यातलाच एक काप घेऊन त्याची लांब पोळी लाटून घ्यायची. पोळी लाटताना त्याला तेल किंवा पीठ लावायची गरज पडत नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं अगदी तसंच. पोळी लाटताना एकदम पातळ लाटायची नाही, जशी आपण रोज घरात करतो अगदी तशी. त्यापेक्षा थोडीशी जाडसर लाटायची. पोळी जर पातळ लाटली तर कापण्या थोड्याशा कुरकुरीत होतील आणि पोळी जर थोडीशी जाडसर लाटली तर कापण्या थोड्याशा खुसखुशीत होतील. दोन्हीही खायला छानच लागतात. आता पोळी थोडीशी जाडसर लाटून झाल्यावर त्यावरती थोडीशी खसखस भुरभुरायची आणि पुन्हा एकदा लाटण्याने हलक्या हाताने लाटून घ्यायची जेणेकरून खसखस तेलामध्ये तळताना निघणार नाही आणि कापण्या दिसायला अगदी सुंदर दिसतील. आता इथं पोळी लाटून तयार आहे. चाकूच्या मदतीने उभे काप करून घ्यायचे. उभे काप करून झाल्यावर चाकू थोडासा तिरपा करून तिरपे काप करून घ्यायचे डायमंड शेपमध्ये. तिरपे काप करून झाल्यावरती कापण्या तळण्यासाठी तयार आहे. आता सर्व तयार केलेल्या कापण्या एका डिशमध्ये काढून घ्यायच्या. इथं मी तुम्हाला एक कापणी उचलून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता कापणीची जाडी अगदी पोळीपेक्षा थोडीशी जाड आहे. खूप जास्त जाड ठेवायची नाही. आता या सर्व कापण्या एका डिशमध्ये एक एक करून काढून घ्यायच्या आणि त्यानंतर कापण्या तळायसाठी तयार आहे. आणि यानंतर सुद्धा राहिलेल्या पिठाच्या कापण्या मी तयार करून घेणार आहे. चला तर आता कापण्या तळायसाठी तयार आहे. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मध्यम गॅसवरती आणि गॅसची फ्लेमसुद्धा मध्यमच ठेवायची. आता गरम झालेल्या तेलामध्ये एक एक करून सर्व कापण्या टाकून घ्यायच्या. एका वेळेस खूप जास्त कापण्या टाकायच्या नाही. 5 ते 6 कापण्या एका वेळेला टाकायच्या आणि आता लो टू मीडियम फ्लेमवरतीच कापण्या व्यवस्थित तळून घ्यायच्या. 2-3 मिनटं तळून झाल्यावरती आपल्या खुसखुशीत कापण्या तयार आहे. आता याच प्रकारे मी सर्व कापण्या तळून घेणार आहे. कशी वाटली रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.